अहिरीनगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल 15 अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज सुविधा केवळ शोपीस ठरल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील विविध वॉर्डांमध्ये एकूण 102 बालक या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिक्षण घेत असून वाढत्या उन्हामुळे लहान यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अंगणवाडी केंद्रामध्ये वीज कनेक्शन असले तरी प्रत्यक्षात पंखे, लाईट किंवा इतर सुविधा सुरू नसल्याने या केंद्राचा उपयोग अपुरा ठरत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः लहान मुलांसाठी योग्य वातावरण आवश्यक असताना अशा प्रकारची निष्क्रिय व्यवस्था चिंतेची बाब बनली आहे. स्थानिक पालक व नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये वीज कनेक्शन कार्यरत असल्याचे दिसून येत असताना शहरातील केंद्रामध्ये ही सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील बालकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात बालकांनी व त्यांच्या पालकांनी नगरपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे की लवकरात लवकर सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरळीत वीज पुरवठा सुरू करून पंखे व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून बालकांना दिलासा मिळेल. किती मुलं आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये? 112. आणि या ठिकाणी मीटर वगैरे काहीच नाही, लाईट बंद, सर्व सुविधा बंद आहे. काहीच नाही आहे. मॅडम कुठले तुम्ही? किती वाजता आले इथं? 10 काय चालू आहे इथं? लसीकरण. पण इथं झालं सर्व मुलांचं लसीकरण वगैरे. मग इथं फॅन नाही, हवा नाही, मग अशा अवस्थेमध्ये काय करणार सर? आता पहा, मला येऊन ह्या ठिकाणी अहिरीला 5 वर्ष मला कंप्लीट झालेले आहे. तेव्हापासून आम्ही हे अवदेशा बघत आहोत. मी अहिरीमध्ये जितके अंगणवाडी आहेत कुठेच लाईट आहे? कुठेच काहीच नाही. कुठल्याच अंगणवाडीमध्ये लाईटची सोय नाहीये. आणि इथं लहान लहान मुलं शिकतात. लहान लेकरं शिकतात, त्यांना किती त्रास होते. आम्हाला तर होते, पण ते बिचारे तिथं लहान मुलं आहेत ना. मग तुम्ही मागणी केली नाही का? मागणी तर आम्ही कित्येकदा केलं सर, पण काय करतात. काही कोणाशी सर्व लापरवाही. पंचायत मध्ये सुद्धा शिवसेनेसोबत सुद्धा आमचं बोलणं झालं. काय म्हणे साहेब? ते पण काय म्हटले का बघू म्हणे. बघू म्हणे, पण अजून काही उपाययोजना नाही. एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.